Hello friends, very warm welcome in today's lecture. मित्रांनो, जसं की आपण जे चॅप्टर स्टडी करतोय ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण डेअरी प्रोडक्ट्स, ज्या डेअरी प्रोडक्ट्समध्ये आपण योगर्ट, बटर अँड चीज हे 3 प्रोडक्ट डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण प्रोबायोटिक डिस्कस केलं मित्रांनो. प्रोबायोटिक्स नंतर आपण डिस्कस केलं ते म्हणजे ब्रेड प्रोडक्शन. ब्रेड प्रोडक्शन नंतर आपण जे चायनीज फूड स्टफमध्ये काही जे प्रोडक्ट यूज केले जातात, जसं अजिनोमोटो असेल, सोया सॉस असेल आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे व्हिनेगार. अजिनोमोटो ज्याला जसं आपण मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणतो, त्यानंतर व्हिनेगार ज्याला आपण केमिकली 4% ॲसिटिक ॲसिड म्हणून ओळखत असतो मित्रांनो. तर हे आपण काही मायक्रोबियल प्रोडक्ट डिस्कस केले. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण याच्या पुढची मायक्रोबियल प्रोडक्ट स्टडी करणार आहेत, पण सिक्वेन्स थोडा चेंज करणार आहे. म्हणजे जर सांगायचं झालं तर व्हिनेगार प्रोडक्शन नंतर तुम्हाला बिहेविरेजेस प्रोडक्शन दिलेलं आहे. बिहेविरेजेस प्रोडक्शन दिलेलं आहे मित्रांनो. ह्या बिहेविरेजेस प्रोडक्शन नंतर मी ऑर्गॅनिक ॲसिडचा जो टेबल दिलेला आहे तो डिस्कस करणार आहे मित्रांनो. आणि ऑर्गॅनिक ॲसिड नंतर तुम्हाला काही असे जे सबस्टन्सेस जे मायक्रोबियल प्रोसेसिंगने प्रोड्यूस केले जातात आणि त्या पर्टिक्युलर सबस्टन्सेसचा यूज काय हे आपण पॅरलली स्टडी करणार आहे. म्हणजे तुमचं एक मायक्रोबियल एन्झाईम्स, त्यानंतर झॅन्थम गम आणि अँटीबायोटिक्स हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार. ओके, सो स्टार्टिंग विथ बिहेविरेजेस प्रोडक्शन. बिहेविरेजेस प्रोडक्शन. आता ह्या बिहेविरेजेस प्रोडक्शन मध्ये आपण काय काय स्टडी करणार मित्रांनो, जसं वाईन कशापासून तयार केलं जातं, सिडार असेल, कॉफी असेल किंवा कोको असेल, यासारखे बिहेविरेजेस प्रोडक्ट कोणापासून तयार केले जातात आणि ते तयार करताना फर्मेंटेशनसाठी कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात हे आपण स्टडी करणार आहेत मित्रांनो. ओके, जसा फर्स्ट जे बिहेविरेजेस प्रोडक्शन मी डिस्कस करतोय मित्रांनो, इट इज नथिंग बट द ग्रेप. आणि त्याच्यासोबत सेकंड जे डिस्कस करतोय ते म्हणजे ऍपल. Actually, these are the, we can say, sources. These are the sources for behaviorageous production. हे काय झालेत मित्रांनो, these are the sources. Okay, particularly यांच्या फर्मेंटेशन प्रोसेस साठी जे मायक्रोब यूज केले जातात, पर्टिक्युलरली ते मायक्रोब्स आपण स्टडी करणार. मायक्रोब यूज फॉर द बिहेवियरेजेस प्रोडक्शन. त्यानंतर ह्या मायक्रोब्समुळे ह्या सोर्सेसचं एक प्रकारे फर्मेंटेशन होणार आणि जे बिहेवियरेजेस तयार होणार, सो कॉल्ड नेम ऑफ बिहेवियरेजेस. नेम ऑफ बिहेवियरेजेस. नेम ऑफ बिहेवियरेजेस. आणि पर्टिक्युलरली ह्या मायक्रोबचा ह्या बिहेवियरेज प्रोडक्शन साठी त्याचा रोल किंवा त्याचा यूज काय हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, या टॅब्युलर फॉर्म मध्ये तुमचं हे पूर्ण बिहेवियरेजेस डिस्कशन असेल मित्रांनो. ओके, हे बिहेवियरेजेस डिस्कशन असतील आणि यालाच पॅरलली आपण ऑर्गॅनिक ऍसिड, काही जे ऑर्गॅनिक ऍसिड मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार केले जातात ते याच टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, मग जसं आपण फर्स्ट बिहेवियरेजेस प्रोडक्ट डिस्कस करतोय मित्रांनो, ज्याच्यासाठी सोर्स जे फूड मटेरियल यूज केलं जातं, इट इज नथिंग बट द ग्रेप्स. आता पहा,
ग्रेप पर्टिक्युलरली आपण जर फर्मेंट केला मित्रांनो कोणाच्या मदतीने, तर सॅकॅरोमायसेस सेरिव्हिजी आता हे पर्टिक्युलरली काय मित्रांनो, जसं मी तुम्हाला क्लिअर केलं आहे, दिस इज अ पर्टिक्युलरली इट इज नथिंग बट बेकर्स ईस्ट. इट इज अ युनिसेल्युलर युकॅरियोटिक फंगस. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण ग्रेप्स हे पर्टिक्युलर फूडस्टफ जर सॅकॅरोमायसेस सेरिव्हिजी या मायक्रोबच्या मदतीने जर आपण ह्या ग्रेपचं जर फर्मेंटेशन केलं मित्रांनो, तर आपल्याला पर्टिक्युलरली जे बिहेवियरेजेस प्रोड्यूस होतं, इट इज नथिंग बट वाईन. काय प्रोड्यूस होतं मित्रांनो, ग्रेपच्या फर्मेंटेशन नंतर वाईन. ओके, मग इथं पर्टिक्युलरली आपण हा मायक्रोब का यूज केला, वी यूज दिस मायक्रोब्स फॉर फर्मेंटेशन ऑफ ग्रेप ज्यूस. फर्मेंटेशन पर्पज साठी आपण हा मायक्रोब यूज केला. ह्या मायक्रोबचा रोल पर्टिक्युलरली वाईन प्रोडक्शन मध्ये काय होत होतं, फर्मेंटेशन. याच पद्धतीने समजा जर आपण ऍपलचं फर्मेंटेशन केलं मित्रांनो विथ द हेल्प ऑफ सॅकॅरोमायसेस सेरिव्हिजी, ओके, जे आपण ऍज अ ओळखतो बेकर्स ईस्ट म्हणून. बेकर्स ईस्ट जे मायक्रोब आपण एक प्रकारे ब्रेड प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण डिस्कस केलेले मित्रांनो. इवन व्हिनेगर प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण ह्या मायक्रोबचा यूज डिस्कस केलेला आहे. ओके, त्याच पद्धतीने बिहेवियरेजेस प्रोडक्शन साठी सुद्धा हा मायक्रोब युजफुल असतो. मग आपण जर समजा ऍपल ज्यूस चं फर्मेंटेशन सॅकॅरोमायसेस सेरिव्हिजीने जर केलं मित्रांनो, तर फॉर्म होणारा जो प्रोडक्ट असतो दॅट प्रोडक्ट इज नथिंग बट सिडार. इट इज नथिंग बट द सिडार. ओके, इथं पण पर्टिक्युलरली ह्या सॅकॅरोमायसेस सेरिव्हिजीचं ऍपल ज्यूस साठी मेन रोल काय झाला याचा, तर याचा मेन रोल झाला मित्रांनो, अगेन इट इज यूज फॉर द फर्मेंटेशन प्रोसेस. कुठल्या प्रोसेस साठी यूज झाला हा, फॉर द फर्मेंटेशन पर्पज. कुठल्या पर्पज साठी, फॉर द फर्मेंटेशन पर्पज. ओके, मग दोन बिहेवियरेजेस आपण स्टडी केले मित्रांनो. वन इज वाईन, सेकंड वन इज सिडार. वाईन प्रोड्यूस केलं जातं ग्रेप्स पासनं, सिडार प्रोड्यूस केलं जातं ऍपल पासनं. आणि पर्टिक्युलरली दोघांच्या फर्मेंटेशन साठी जे मायक्रोब्स यूज केलं जातं, इट इज नथिंग बट द बेकर्स ईस्ट, ज्याचं सायंटिफिक नेम आहे सॅकॅरोमायसेस सेरिव्हिजी. आता थर्ड बिहेवियरेजेस प्रोडक्शन आपण जे डिस्कस करतोय मित्रांनो, इट इज नथिंग बट थर्ड बिहेवियरेजेस प्रोडक्शन जे मित्रांनो, इट इज नथिंग बट कॅफी अराबिका. कॅफी अराबिका. आता नावातच लपलं मित्रांनो, डेफिनेटली जे बिहेवियरेजेस इथं प्रोड्यूस होईल दॅट बिहेवियरेजेस इज नथिंग बट द कॉफी. जे बिहेवियरेजेस इथं प्रोड्यूस होणार आहे पर्टिक्युलरली ह्या सोर्स पासून, इट इज नथिंग बट द कॉफी. इथं पर्टिक्युलर जे मायक्रोब यूज केलं जातं मित्रांनो, जे मायक्रोब पर्टिक्युलरली इथं यूज केलं जातं, दॅट मायक्रोब्स इज नथिंग बट लॅक्टोबॅसिलस. काय मित्रांनो, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस सायंटिफिक नाव आहेत मित्रांनो. नेमिंग तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. मग आपण जर समजा हे पर्टिक्युलर बॅक्टेरियल स्ट्रेन ह्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट साठी जर यूज केलं, तर फॉर्म होणार फर्मेंटेशन नंतर इथं फॉर्म होणारं पर्टिक्युलर जे प्रोडक्ट असेल मित्रांनो, जे बिहेवियरेज जे असणार आहे, इट इज नथिंग बट द कॉफी. इट इज वन सॉर्ट ऑफ स्टिम्युलंट. सहजासहजी हे बिहेवियरेजेस यूज केलं जातं तुमचं ब्रेनला स्टिम्युलेट ठेवण्यासाठी. सहजासहजी आपण एक्झाम पिरियडमध्ये जे कॉफी ड्रिंक करतो ते कॉफी पर्टिक्युलरली काय म्हणून ऍक्ट होत असतं, तर इट इज ऍक्ट्स ॲज अ स्टिम्युलंट. कारण ह्या कॉफीमध्ये
एक महत्वाचं कंटेंट असतं मित्रांनो, सो कॉल्ड कॅफेन. कॅफेन जे ब्रेन स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट करतं. आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली ह्या प्रोसेसमध्ये ह्या मायक्रोबचा रोल काय? इट इज यूज फॉर द सेपरेशन ऑफ सीड्स. सेपरेशन ऑफ सीड्स फ्रॉम द सेपरेशन ऑफ सीड्स. सीड फ्रूट पासून सीड सेपरेट करण्यासाठी, म्हणजे कॅफी अरेबिका इट इज वन सॉर्ट ऑफ फ्रूट. याच्यापासून कॉफी ह्या सीड्स सेपरेट केले जातात अँड दॅट सीड्स यूज ॲज अ कॉफी. दॅट सीड्स आर यूज ॲज अ कॉफी. जेव्हा तुम्ही काही वर्षानंतर जेव्हा तुमचं प्रत्येकाचं प्रोफेशनल करिअर जेव्हा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट होणार आहे मित्रांनो, तर पर्टिक्युलरली जेव्हा टी ब्रेक असतो मॉर्निंग आणि आफ्टरनूनला, तर त्यावेळेस तुम्हाला हे पर्टिक्युलर ड्रिंक्स आयदर इट माइट बी टी और इट माइट बी कॉफी तुम्हाला ड्रिंकसाठी देतात. बिकॉज युअर ब्रेन मस्ट रिमेन फ्रेश ड्युरिंग वर्क अवर्स. कामाच्या वेळेस तुमचा ब्रेन हा फ्रेश राहिला पाहिजे, याच्यासाठी हे पर्टिक्युलर ड्रिंक तुम्हाला प्यायला दिलं जातं. ओके, हे बिहेवियरेजेस तुम्हाला ड्रिंक करायला दिलं जातं. ओके, नाउ नेक्स्ट वन इज थिओब्रोमा कोका. नेक्स्ट वन इज थिओब्रोमा कोका. थिओब्रोमा कोका. ओके, आता नावातच लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथं जसं आपण पाहिलं की ह्या पर्टिक्युलर सोर्स पासून जो प्रोडक्ट फॉर्म झाला, बिहेवियरेज फॉर्म झालं, इट इज नथिंग बट द कॉफी. आणि थिओब्रोमा कोका पासून जे पर्टिक्युलर बिहेवियरेज फॉर्म होतं, इट इज नथिंग बट द कोका. ओके, इट इज नथिंग बट द कोका. आता पहा, हे पण इट इज वन सॉर्ट ऑफ, याचे पण फ्रुट्स असतात मित्रांनो. फ्रुट्स पासून सीड सेपरेट करण्यासाठी जे पर्टिक्युलर मायक्रोब यूज केले जातात, काही मायक्रोब्स जे तुम्हाला वेल नोन आहेत, जसं कॅन्डिडा. 8th स्टँडर्डला आपण कॅन्डिडा स्टडी केला मित्रांनो. इट इज वन सॉर्ट ऑफ फंगस. त्यानंतर सॅकरोमायसिस स्पेसीस, सॅकरोमायसिस यूज केलं जातं. और पिचिया किंवा हॅन्सेनुला पर्टिक्युलरली हे फंगल स्ट्रेन यूज केले जातात मित्रांनो फॉर द प्रोडक्शन ऑफ कोका. इट इज अ वन सॉर्ट ऑफ बिहेवियरेजेस. आणि हे प्रोडक्शन, हे बिहेवियरेज प्रोड्यूस करताना ह्या पर्टिक्युलर मायक्रोबचा रोल जो असतो मित्रांनो, अगेन दे आर यूज फॉर द सेपरेशन ऑफ सीड फ्रॉम द separation of seeds from the थिओब्रोमा कोका. थिओब्रोमा कोकाचं जे पर्टिक्युलर फ्रूट आहे, ह्या फ्रूट पासून पर्टिक्युलरली कोका ह्या सीड्स सेपरेट करण्यासाठी जे मायक्रोब यूज केले जातात मित्रांनो, आयदर इट माइट बी कॅन्डिडा टाइप ऑफ फंगस, सॅक्रोमायसिस इट इज अगेन टाइप ऑफ फंगस, पिचिया इट इज अगेन टाइप ऑफ फंगस, और हॅन्सेनुला वर्ड प्रॉपरली ब्रेक डाउन करून घ्या. हॅन्सेनुला, ऑल दीज आर द वन सॉर्ट ऑफ फंगल स्ट्रेन. ओके फ्रेंड्स, तर हे 4 बिहेवियरेजेस प्रोडक्शन तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. हे 4 बिहेवियरेजेस तुम्हाला दिलेले आहेत, जे पर्टिक्युलरली काही फूड सोर्सेस पासून तयार केले जातात बाय युजिंग सर्टन टाइप्स ऑफ मायक्रोब्स. ओके, आता इथं तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन काय विचारलं जाऊ शकतो या पर्टिक्युलर टॉपिकवर. एक तुम्हाला एनालॉगो म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जसं ग्रेपसाठी सॅक्रोमायसिस किंवा वाईन प्रिपरेशनसाठी सॅक्रोमायसिस बेजी यूज केलं जातं, तर कॉफी प्रोडक्शनसाठी डॅश सो कॉल्ड लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. किंवा एक पद्धतीने हे तुम्हाला दिलं जाऊ शकतं, कॉफी तयार करताना पर्टिक्युलर मायक्रोबियल स्ट्रेन जे यूज केलं जातं, इट इज नथिंग बट द लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. तर कोका प्रिपरेशनसाठी काय,
चारींपैकी कुठलंही तरी एक तुम्हाला इनलिस्ट करावं लागेल. किंवा मॅच द पेअर म्हणून तुम्हाला हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. तो कसा, एका कॉलम मध्ये तुम्हाला फूड सोर्सेस दिलेले असतील आणि त्यांच्यापासून फॉर्म होणारे बिहेवियरेजेसची नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. किंवा एक क्वेश्चन या पद्धतीचा सुद्धा असू शकतो, मॅच द कॉलम पर्टिक्युलर फूड सोर्स आणि त्या फूड सोर्सशी रिलेटेड मायक्रोब्स. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे जसं समजा कॉलम ए मध्ये तुम्हाला दिलेलं असेल ऍपल, सेकंड दिलेलं असेल तुम्हाला कॅफी अरेबिका आणि कॉलम बी मध्ये तुम्हाला दिले असतील त्याच्याशी रिलेटेड मायक्रोब्स. करेक्ट मॅच द पेअर तुम्हाला ओळखायला सांगते. या पद्धतीने इथं हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. होप सो बिहेवियरेजेस प्रोडक्शन तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, आता मी मायक्रोबियल एन्झाइम्स हा पर्टिक्युलर टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहेत. आता मी जे डिस्कस करणार आहे इट इज ऑल अबाउट ऑर्गॅनिक ऍसिड्स. आय विल डिस्कस अबाउट ऑर्गॅनिक ऍसिड्स. मित्रांनो, मायक्रोबियल एन्झाइम्स आपण नेक्स्ट लेक्चर, कारण सर्टन ऑर्गॅनिक ऍसिड्स जे मायक्रोबियल प्रोडक्शनने, मायक्रोबियल प्रोसेसिंगने मायक्रोब यूज करून प्रोड्यूस केले जातात, त्याचा आपण जो टेबल आपल्याला दिलाय तो याच फॅशन मध्ये दिलाय, याच पॅटर्न मध्ये दिलेला आहे. ओके, मग आपण याच टेबलच्या बेसिसवर पॅरलली सर्टन ऑर्गॅनिक ऍसिड्सचं प्रिपरेशन पाहणार आहेत बाय युजिंग सर्टन मायक्रोब्स. ओके, सर्टन मायक्रोब्स. आता पहा मित्रांनो, आपण पर्टिक्युलर डिस्कस करतोय सम ऑर्गॅनिक ऍसिड्स जे मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार केले जातात. मग असं जेही ऍसिड तयार होणार आहे त्या ऍसिडचं नेम ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड आणि ह्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक ऍसिडचा यूज काय असतो तो यूज आपण डिस्कस करणार. या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक ऍसिडचा यूज काय असतो ते आपण डिस्कस करणार. माझं फर्स्ट जे समजा ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन तुम्हाला दिलंय मित्रांनो, इट इज नथिंग बट एल ग्लुटामिक ऍसिड. एल ग्लुटामिक ऍसिड हे एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे मित्रांनो, जे मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सुद्धा आपण हा पार्ट डिस्कस केलेला आहे. राईट, मी तुम्हाला क्लिअर केलं होतं. पर्टिक्युलरली एल ग्लुटामिक ऍसिड आपण कशासाठी यूज करतो, तर इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ, इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अजिनोमोटो, ज्याला तुम्ही मोनो सोडियम ग्लुटामेट म्हणून ओळखतात मित्रांनो. मोनो सोडियम ग्लुटामेट प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण हे स्टडी केलं. आता पहा, पर्टिक्युलरली एल ग्लुटामिक ऍसिड तयार करण्यासाठी जे सोर्सेस यूज केले जातात ते सोर्सेस व्यवस्थितपणे समजून घ्या. पर्टिक्युलरली एल ग्लुटामिक ऍसिड तयार करण्यासाठी जे सोर्सेस यूज केले जातात मित्रांनो, इट इज नथिंग बट शुगर अँड बीट मोलॅसेस. शुगर अँड बीट मोलॅसेस सोबत याच्यात ह्या मोलॅसेस मध्ये ऍड केलं जातं मित्रांनो अमोनिया, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NH3 अँड साल्ट, सो कॉल्ड NaCl, ज्याला आपण साल्ट म्हणून ओळखतो. राईट,
आपण ह्या मोलॅसिसचं जर समजा मोलॅसिसचं आपण फर्मेंटेशन जर केलं मित्रांनो, फर्मेंटेशन जर केलं तर जे ऍसिड फॉर्म होतं सो कॉल्ड एल ग्लुटामिक ऍसिड, ज्याच्या वर्ण नाव येतं तुमचं ग्लुटामेट, सो कॉल्ड मोनोसोडियम ग्लुटामेट. मग ह्या पर्टिक्युलर ऍसिड फॉर्मेशन साठी जो मायक्रोब यूज केले जातात, इट इज नथिंग बट ब्रेव्ही बॅक्टेरियम. It is a one sort of bacteria and Corynebacterium. लक्षात घ्या मित्रांनो, शुगर अँड बीट मोलॅसिस म्हणजे बीट पासून जी काही आपण म्हणतो मळी तयार होते, याच्यामध्ये जर आपण अमोनिया अँड साल्ट ऍड करून जर त्याचं फर्मेंटेशन केलं विथ द हेल्प ऑफ ब्रेव्ही बॅक्टेरियम और कॉरिनोबॅक्टेरियम, बायफर्केशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, दोघेही ठिकाणी बॅक्टेरियम वर्ड आहे, कॉरिनो अँड ब्रेव्ही. तर ह्या पर्टिक्युलर मोलॅसिसचं फर्मेंटेशन होऊन जे ऍसिड फॉर्म होतं मित्रांनो, दॅट ऍसिड इज नथिंग बट द एल ग्लुटामिक ऍसिड. ग्लुटामिक वर्ण नाव लक्षात ठेवायचंय ग्लुटामेट, आणि ग्लुटामेट म्हणजेच काय, मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला आपण अजिनोमोटो म्हणून ओळखतो मित्रांनो, जे सहजासहजी चायनीज फूड स्टफ मध्ये फॉर टेस्ट पर्पज यूज केलं जातं. इव्हन बरेचशा ज्या फिस्ट असतात, ज्यांना आपण दावत असं म्हणतो, मेजवानी असं म्हणतो, तर अशा मेजवानीमध्ये जेही फूड स्टफला टेस्ट येते पर्टिक्युलरली ह्या प्रोडक्टमुळे. मग हा जो अजिनोमोटो आहे याच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला लागत असतं एल ग्लुटामिक ऍसिड, आणि हे एल ग्लुटामिक ऍसिड प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला लागतं शुगर अँड बीट मोलॅसिस, हा सोर्स झाला. ओके, आता पहा मित्रांनो, सेकंड ऍसिड जे आपण डिस्कस करतोय, सेकंड ऍसिड, इट इज नथिंग बट द सायट्रिक ऍसिड. आता सायट्रिक ऍसिड साठी सोर्स व्यवस्थितपणे समजून घ्या. सोर्स व्यवस्थितपणे समजून घ्या. सायट्रिक ऍसिड साठी सोर्स जो यूज केला जातो मित्रांनो, सायट्रिक ऍसिड साठी जो सोर्स यूज केला जातो, इट इज नथिंग बट शुगर, मोलॅसिस अँड साल्ट. म्हणजे बीट मोलॅसिस सायट्रिक ऍसिड प्रोडक्शन मध्ये यूज केलं जात नाही. हा पॉइंट एक लक्षात ठेवा. सेकंड लक्षात ठेवायचंय तुम्हाला, सायट्रिक ऍसिड तयार करताना फक्त आणि फक्त शुगर मोलॅसिस यूज केलं जातं, आणि त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, साल्ट. आता याच्या फर्मेंटेशन साठी जो मायक्रोब यूज केला जातो मित्रांनो, इट इज अ वन सॉर्ट ऑफ फंगस, ज्याचं सायंटिफिक नेम ऍस्पारजिलस नायगर. इट इज अ वन सॉर्ट ऑफ फंगस, मल्टीसेल्युलर फंगस म्हणून कन्सिडर केलं तरी काही हरकत नाही. या मायक्रोबच्या मदतीने मित्रांनो शुगर मोलॅसिसचं फर्मेंटेशन होतं, आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर जे ऍसिड, जे ऑर्गॅनिक ऍसिड फॉर्म होतं, सो कॉल्ड ऑर्गॅनिक ऍसिड. आता ह्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक ऍसिडचा यूज कशासाठी यूज केलं जातं मित्रांनो, तर एक प्रकारे टेस्ट पर्पज साठी, जसं आपण म्हणतो सर्टन ड्रिंक्स, चॉकलेट्स असतील, टॉफीज असतील, यासारख्या फूड स्टफ मध्ये सायट्रिक ऍसिड यूज केलं जातं फॉर द टेस्ट पर्पज. ओके, नाउ नेक्स्ट ऍसिड जे आपण डिस्कस करतो मित्रांनो, सो कॉल्ड नेक्स्ट ऑर्गॅनिक ऍसिड, सो कॉल्ड ग्लुकॉनिक ऍसिड. याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्सरसाइज मध्ये फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन सुद्धा विचारला गेलाय मित्रांनो, याच्याशी रिलेटेड, ग्लुकॉनिक ऍसिड रिलेटेड. आता पहा, ग्लुकॉनिक ऍसिड तयार करण्यासाठी जे सोर्स यूज केले जातात, सोर्सचं नाव व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचंय, मित्रांनो. जे सोर्स यूज केलं जातं कशासाठी, ग्लुकॉनिक ऍसिड प्रोडक्शन साठी,
ग्लुकोनिक ऍसिड प्रोडक्शन साठी इट इज वन सॉर्ट ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. हे ऍसिड तयार करण्यासाठी जे सोर्स यूज केलं जातं दॅट सोर्स इज नथिंग बट द ग्लुकोज अँड कॉर्न स्टीफ लिक्विड. कॉर्न स्टीफ लिक्विड. आता पहा मित्रांनो, ह्या पर्टिक्युलर सोर्सचा जर आपण फर्मेंटेशन केलं अगेन बाय युजिंग एस्पारजिलस नायगर, तर आपण कुठलं ऍसिड, ऑर्गॅनिक ऍसिड प्रोड्यूस करतो मित्रांनो? सो कॉल्ड ग्लुकोनिक ऍसिड. काय ऑब्टेन करतो आपण? ग्लुकोनिक ऍसिड. आता पाहिजे हे पर्टिक्युलर ग्लुकोनिक ऍसिड कशासाठी यूज केलं जातं मित्रांनो? तर पहा, याचा एक महत्वाचा रोल येते म्हणजे प्रोडक्शन ऑफ मिनरल्स. प्रोडक्शन ऑफ सर्टन मिनरल्स. काही मिनरलच्या प्रोडक्शन साठी आपण ग्लुकोनिक ऍसिड यूज करतो. आणि आता जी फिल इन द ब्लँक आहे ती फिल इन द ब्लँक व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली ग्लुकोनिक ऍसिड, this gluconic acid, it is nothing but the supplement for mineral like calcium and iron. आणि आपल्याला टेक्स्टबुक मध्ये हीच फिल इन द ब्लँक विचारली गेलेली आहे, जो एक वन ऑफ द मायक्रोबियल प्रोसेसिंगने जे ऍसिड फॉर्म होतं that acid used as a supplement for calcium and iron, and the correct answer for that fill in the blank is nothing but the glutamic acid. ग्लुटामिक ऍसिड आणि ग्लुकोनिक ऍसिड मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ग्लुटामिक हे ग्लुटामेट साठी यूज केलं जातं, ज्याला आपण अजिनोमोटो म्हणतो. तर ग्लुकोनिक आणि सोर्स पण लक्षात ठेवायचा आहे. ग्लुकोनिक म्हणजे डेफिनेटली याच्यासाठी सोर्स काय असणार आहे मित्रांनो? ग्लुकोज. याच्यासाठी ग्लुकोवर्ण लक्षात ठेवायचं आहे. डेफिनेटली सोर्स काय असणार आहे ह्या ऍसिड साठी? तर ग्लुकोज अँड कॉन्स्टिप लिक्विड. ओके, 3 ऍसिड्स डेफिनेटली तुम्हाला क्लिअर झाले असतील. नाउ नेक्स्ट ऍसिड दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज नथिंग बट, नेक्स्ट ऍसिड आपण जे डिस्कस करतो मित्रांनो, इट इज नथिंग बट द लॅक्टिक ऍसिड. नेक्स्ट ऑर्गॅनिक ऍसिड जे आपण डिस्कस करतोय मित्रांनो, इट इज नथिंग बट लॅक्टिक ऍसिड. आता पहा, लॅक्टिक ऍसिड तयार करण्यासाठी आपण जो सोर्स यूज करतो मित्रांनो, दॅट सोर्स इज नथिंग बट मोलॅसेस. आपण यूज करतो मित्रांनो मोलॅसेस along with corn stiff liquid. आता पहा, ऍसिड काय तयार झालंय मित्रांनो? कुठलं? ऑर्गॅनिक लॅक्टिक ऍसिड. तर डेफिनेटली इथं ऍसिड फॉर्मेशन साठी बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केलं जातं मित्रांनो. जे बॅक्टेरियल स्ट्रेन आपण योगर्ट प्रोडक्शन मध्ये सुद्धा पाहिलं. and that bacterial strain is nothing but lactobacillus delbrueckii. आता पहा मित्रांनो, जेव्हा आपण योगर्ट स्टडी केलं तर योगर्ट साठी तुमचं सोर्स होतं ऍज अ मिल्क, आणि मिल्क मध्ये जे शुगर असतं सो कॉल्ड लॅक्टोज. मग पर्टिक्युलरली तिथं लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकीने त्या फूड स्टफचं, त्या कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन करून प्रोड्यूस केलं ऍसिटाल्डिहाइड, ज्यामुळे योगर्टला कॅरेक्टरिस्टिक टेस्ट येते. इथं लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकीचं एक प्रकारे फंक्शन, एक प्रकारे त्याचा यूज टोटली चेंज झाला ऍज पर द चेंज इन द सोर्स. इथं सोर्स
यूज झाला तुमचं मोलॅसेस, सो कॉल्ड याला आपण मळी असं म्हणतो. आणि कॉर्न स्टिक लिक्विड, कॉर्न म्हणजे एक प्रकारे आपण जे म्हणतो मका, मेज, राईट. मग अशा फूड सोर्सचं जर आपण फर्मेंटेशन केलं विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी, तर फॉर्म होणारं ऍसिड कुठलं असतं? सो कॉल्ड लॅक्टिक ऍसिड, सो कॉल्ड लॅक्टिक ऍसिड. आता पहा, ह्या पर्टिक्युलर ऍसिडचा मेन यूज काय मित्रांनो? यूज व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. ह्या पर्टिक्युलर ऍसिडचं यूज एक ते म्हणजे इट इज अ सोर्स ऑफ नायट्रोजन, इट इज अ सोर्स ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचा हा एक मेन सोर्स आहे. आणि हे लॅक्टिक ऍसिड यूज केलं जातं फॉर प्रोडक्शन ऑफ सर्टन विटामिन्स, प्रोडक्शन ऑफ सर्टन विटामिन्स, प्रोडक्शन ऑफ सर्टन विटामिन्स. ओके, प्रोडक्शन ऑफ सर्टन विटामिन्स, प्रोडक्शन ऑफ सर्टन विटामिन्स. होप सो हे 4 ऍसिड्स तुम्हाला क्लिअर झाले असतील मित्रांनो. एल ग्लुटामिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, ग्लुकोनिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड. नाउ द लास्ट ऍसिड ऍज पर ॲज अवर सिलेबस इज कन्सिडर, जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलं गेलं मित्रांनो, इट इज नथिंग बट इटॅकोनिक ऍसिड. इटॅकोनिक ऍसिड, इट इज अ वन सॉर्ट ऑफ अगेन ऑर्गॅनिक ऍसिड. आता नाव थोडं विचित्र वाटेल तुम्हाला, इटॅकोनिक ऍसिड, पण हे नाव पण कसं दिलं गेलेलं आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला एक प्रकारे ट्रिक मी तुम्हाला इथं क्लिअर करणार आहे. आता पर्टिक्युलरली इटॅकोनिक ऍसिड फॉर्म करण्यासाठी सुद्धा जो सोर्स यूज केला जातो मित्रांनो, सोर्स सेम, सोर्स सेम, and that source is nothing but molasses, molasses and corn stick liquor, molasses corn stick liquor, जे आपण लॅक्टिक ऍसिड साठी प्रोडक्शन साठी सुद्धा यूज करतोय. पण इथं लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करण्यासाठी मायक्रोब काय यूज केला गेला? लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. काय यूज केला गेला मित्रांनो? लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. पण इटॅकोनिक ऍसिड तयार करण्यासाठी पर्टिक्युलर मायक्रोबियल स्ट्रेन जे यूज केलं जातं, इट इज नथिंग बट ऍस्परजिलस इटॅकोनिस, ऍस्परजिलस इटॅकोनिस. ह्या इटॅकोनिस ह्या स्पीसीज वरनं नाव दिलं गेलं मित्रांनो इटॅकोनिक ऍसिड. आणि जसं तुम्हाला म्हटलंय मी, लॅक्टिक ऍसिड नाव कसं आलेलं आहे तर एक प्रकारे लॅक्टोबॅसिलस या स्ट्रेन वरनं नाव दिलं गेलं लॅक्टिक ऍसिड या ऑर्गॅनिक ऍसिडला. म्हणून सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट, डोंट बी कन्फ्यूज. इटॅकोनिक, इटॅकोनिस, इटॅकोनिक ऍसिड, इटॅकोनिस, इटॅकोनिक ऍसिड, लॅक्टोबॅसिलस, लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोबॅसिलस, लॅक्टिक ऍसिड. दोघांसाठी सोर्स सेम आहे. लॅक्टिक ऍसिड तयार करण्यासाठी सुद्धा फूड सोर्स सेम आहे. इटॅकोनिक ऍसिड तयार करण्यासाठी सुद्धा फूड सोर्स सेम आहे मित्रांनो. बट मेजर डिफरन्स इज यूज ऑफ मायक्रोब्स. एका ठिकाणी बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केलं जातं, तर एका ठिकाणी आपण फंगल स्ट्रेन यूज करतोय. आता पर्टिक्युलरली इटॅकोनिक ऍसिडचा यूज जर तुम्हाला सांगायचं झाला तर पर्टिक्युलरली आपण इटॅकोनिक ऍसिड यूज करतो पेपर प्रोडक्शनसाठी, प्लास्टिक प्रोडक्शनसाठी, इवन गम प्रोडक्शनसाठी. तुमच्या मनातलं गम नाही, तुमचं दुःख नाही, जे सबस्टन्स, स्टिकी सबस्टन्स आपण यूज करतो ते. इवन इट इज यूज इन अ टेक्सटाईल. कशासाठी? कापड उद्योगामध्ये सुद्धा आपण ह्या पर्टिक्युलर ऍसिडचा यूज करतो मित्रांनो. सो दिस इज ऑल अबाउट द ऑर्गॅनिक ऍसिड दॅट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल प्रोसेसिंग. आणि ह्या पर्टिक्युलर ऍसिडचे युजेस काय आहेत मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला क्लिअर केले. आता हा टेबल अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, इतका महत्वाचा आहे यू कांट इमॅजिन. दिस बिकम वन ऑफ द क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. म्हणजे काय, एक प्रकारे तुम्हाला सोर्स ब्लँक दिलेलं असेल, त्याच्याशी रिलेटेड मायक्रोबियल स्ट्रेन, नेम ऑफ द ऑर्गॅनिक ऍसिड
तुम्हाला ब्लँक दिलेलं असेल आणि फॉर्म होणारं प्रोडक्टचं नाव दिलेलं असेल. तुम्हाला ह्या फिल इन द ब्लँक विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीने समजा शुगर मोलासेस सायट्रिक ऍसिड दिलेलं असेल आणि तुम्हाला ही पर्टिक्युलरली ही मायक्रोबियल स्ट्रेन ही फंगल स्ट्रेन तुम्हाला विचारली जाऊ शकते ऍज अ फिल इन द ब्लँक आणि पर्टिक्युलरली ह्या ऍसिडचा यूज काय, युजेस फिल इन द ब्लँक म्हणून दिलेलं असेल. या पद्धतीने तुम्हाला हा 3 मार्क्स साठी हा टेबल 3 मार्क्स साठी म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेकंड, तुम्हाला एका कॉलम मध्ये मॅच द पेअर म्हणून सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो पर्टिक्युलरली एका कॉलम मध्ये तुम्हाला सोर्सेस दिलेले असतील आणि त्याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवा, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मायक्रोब्स विचारले जातील किंवा त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ऑर्गॅनिक ऍसिडचा कॉलम दिलेला असेल मॅच द पेअर मध्ये, किंवा एनॉलॉजीचा क्वेश्चन तयार केला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला फिरवण्यासाठी जसं ग्लुकोनिक ऍसिड तयार करण्यासाठी जे पर्टिक्युलर मायक्रोब यूज केलं जातं इट इज नथिंग बट द लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी, गिवन स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. राईट. किंवा या पद्धतीने इथॅकोनिक ऍसिड इज प्रोड्यूस्ड बाय युजिंग मायक्रोबियल स्ट्रेन सो कॉल्ड एस्परजिलस इथॅकोनिस, गिवन स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्याशी रिलेटेड ह्या पर्टिक्युलर ऍसिड्स ची युसेस प्रॉपरली लक्षात ठेवा मित्रांनो. मी तुम्हाला या टॉपिकच्या सुरुवातीलाच म्हटलं की आपल्या टेक्स्टबुक मध्ये हे तुम्हाला वन ऑफ द फिल इन द ब्लँक म्हणून सुद्धा विचारला गेलेला क्वेश्चन. ओके, होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. काही डाऊट्स असेल बेझिकपणे विचारू शकतात. आता याच्यानंतरचा टॉपिक आपण जो डिस्कस करणार आहेत मित्रांनो, सर्टन सबस्टन्सेस आणि जे पर्टिक्युलर सबस्टन्सेस मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार केले जातात आणि त्या पर्टिक्युलर सबस्टन्सेसचा रोल काय. जसं आपण इथं हे जे ऑर्गॅनिक ऍसिड फॉर्म झाले मित्रांनो, हे जे पर्टिक्युलर ऑर्गॅनिक ऍसिड मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार झाले त्यांची जसे युजेस आपण डिस्कस केले तसे काही अजून सर्टन सबस्टन्सेस आहेत जे मायक्रोबियल प्रोसेसिंगने म्हणजे एक प्रकारे मायक्रोब्स यूज करून फर्मेंटेशन प्रोसेसने तयार केले जातात आणि असे फॉर्म झालेल्या सबस्टन्सेसचा यूज काय असतो ते आपण डिस्कस मित्रांनो करा. नेक्स्ट टॉपिक जो मी डिस्कस करायला घेतोय दॅट इट इज नथिंग बट द सर्टन सबस्टन्सेस. काही असे सबस्टन्सेस आहेत मित्रांनो, काही असे पदार्थ आहेत दॅट सबस्टन्सेस पर्टिक्युलरली प्रोड्यूस बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग. असे सबस्टन्सेस जे मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार केले जातात आणि अशा सबस्टन्सेसचा पर्टिक्युलर आपण रोल डिस्कस करणार आहेत मित्रांनो. रोल म्हणजे पर्टिक्युलरली ह्या सबस्टन्सेसचा रोल काय असतो जे मायक्रोबियल प्रोसेसिंगने प्रोड्यूस केले जातात. आता पहा काही हिंट तुम्हाला देणार आहेत जेणेकरून, कारण आता याच्यामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी खूप सारे वेगवेगळी नावं, जी नावं अजूनपर्यंत तरी तुम्ही ऐकली नसतील, अशा काही सबस्टन्सेस टॅब्युलर फॉर्म मध्ये येणार आहेत मित्रांनो, ज्यांची नावं मी डेफिनेटली सांगू शकतो अजूनपर्यंत तरी तुम्ही ऐकलेली नाही. मग ती नावं लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं ट्रिक देणार आहे, त्याच्यावरनं तुम्हाला ते जज करायचं आहे, कारण याच्याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, मग आता फर्स्ट जसं मी कोडवर्ड देतोय ते म्हणजे LCM. आता हे प्रत्येक लेटर तुम्हाला एक विशिष्ट सबस्टन्सचं नाव कोट करणार आहे. L फॉर लॅक्टिक ऍसिड, L फॉर लॅक्टिक ऍसिड, C फॉर सायट्रिक ऍसिड, C फॉर सायट्रिक ऍसिड. कसे तयार होतात दोघेही ते आपण क्लिअर केले मित्रांनो. M फॉर मॅलिक ऍसिड. आता पहा सर्व काय आहेत मित्रांनो, एक प्रकारे हे ऍसिड्स आहेत. दीज आर नथिंग बट द वन सॉर्ट ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. हे पर्टिक्युलर ऍसिड कशासाठी यूज केले जातात, ते पर्टिक्युलरली यूज टू इम्पार्ट ऍसिडिटी
एखाद्या फूड प्रोडक्ट मध्ये जर आपल्याला तो फूड प्रोडक्ट ऍसिडिक पाहिजे असेल तर असं ऍसिडिक नेचर ब्रिंग करण्यासाठी आपण ह्या ऍसिडचा यूज करतो, ह्या सबस्टन्सेसचा यूज करतो. These are the one sort of organic acid. आता सेकंड सबस्टन्सेस जे तुम्हाला दिले मित्रांनो, जसं आपण म्हणतो आपल्याकडे सेटअप बॉक्स GTPL, ओके, तर त्याच्यावरनं लक्षात ठेवायचंय GTL, पी गायब करायचंय, GTL. आता याच्यातलं प्रत्येक लेटर सुद्धा तुम्हाला एक विशिष्ट प्रकारच्या सबस्टन्सचं नाव कोट करणार आहे मित्रांनो. जसं G फॉर ग्लुटामिक ऍसिड, G फॉर ग्लुटामिक ऍसिड, G फॉर ग्लुटामिक ऍसिड. T फॉर ट्रिप्टोफॅन, T फॉर ट्रिप्टोफॅन, T फॉर ट्रिप्टोफॅन, and L फॉर लायसिन, L फॉर लायसिन, L फॉर लायसिन, L फॉर लायसिन. आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली हे तिघही काय आहेत? दिस आर द वन सॉर्ट ऑफ अमायनो ऍसिड्स. आता अमायनो ऍसिड्स कोणाचे बिल्डिंग ब्लॉक युनिट असतात? तर डेफिनेटली प्रोटीनचे. These are nothing but the अमायनो ऍसिड. मग यांचा रोल कसा लक्षात ठेवणार? पर्टिक्युलरली यांचा रोल आपण लक्षात ठेवणार दे आर यूज ॲज अ प्रोटीन बाइंडर्स. काय म्हणून यूज केले जातात मित्रांनो? दे आर यूज ॲज अ प्रोटीन बाइंडर्स. ओके, नाउ नेक्स्ट सबस्टन्स जो तुम्हाला दिलेला आहे, दिस आर द वन सॉर्ट ऑफ अँटीबायोटिक्स. काय मित्रांनो? हे अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स लास्ट इयर सुद्धा तुम्ही स्टडी केलेला आहे, ह्या वर्षी सुद्धा एक वन ऑफ द मायक्रोबियल प्रोडक्ट म्हणून आपण स्टडी करणार आहेत. ज्या अँटीबायोटिकची नावं तुम्हाला येत आहेत मित्रांनो, दिस आर नथिंग बट द नायसिन. नाव व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचंय. नायसिन अँड नॅटामायसिन, नायसिन अँड नॅटामायसिन. लक्षात ठेवण्यासाठी N² असं जरी लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. N फॉर नायसिन, N फॉर नॅटामायसिन. सो दीज आर द पर्टिक्युलरली आपण यांना ऍज अ मेडिसिन म्हणून यूज करतो. मग यांचा मेन यूज काय असणार आहे मित्रांनो? दे पर्टिक्युलरली यूज ऍज अ मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. म्हणजे एक प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यातल्या त्यात हे मायक्रो ऑर्गॅनिझम कसे असतील मित्रांनो? हार्मफुल मायक्रोब्स, पॅथोजेन ग्रोथ रेस्ट्रिक्ट करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी ह्या अँटीबायोटिकचा यूज केला जातो. आता नेक्स्ट जे तुम्हाला सबस्टन्सेस दिलेत मित्रांनो, पर्टिक्युलरली दिस सबस्टन्सेस, दिस आर नथिंग बट द व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स आपण सेकंड चॅप्टर मध्ये सुद्धा स्टडी केलं मित्रांनो. आणि ज्या पर्टिक्युलर व्हिटॅमिनची नावं तुम्हाला येत आहेत, दिस आर नथिंग बट द ॲस्कॉर्बिक ऍसिड किंवा सिम्पलेस्ट वेने जे तुम्हाला माहिती ते लिहा, व्हिटॅमिन सी, ज्याला ॲस्कॉर्बिक ऍसिड असं सुद्धा म्हटलं जातं, ॲस्कॉर्बिक ऍसिड. याच्यानंतर व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B12. आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली आपण ह्या विटामिनचा जर रोल पाहिला, मेजर रोल, यांचा मेजर रोल आहे मित्रांनो ऍज अ अँटीऑक्सिडंट. बऱ्याचशा फूड स्टफ मध्ये व्हिटॅमिन सी यूज केला जातो, पर्टिक्युलरली मी म्हणेल ऑइल प्रोडक्ट्स मध्ये. त्यातल्या त्यात एडिबल ऑइल, जे आपण खाद्यतेल वापरतो, त्या तेलामध्ये डेफिनेटली तुम्हाला व्हिटॅमिन सी कंटेंट पाहायला भेटेल. का? कारण पर्टिक्युलरली ह्या व्हिटॅमिन सीचा रोल काय असतो मित्रांनो? ऍज अ अँटीऑक्सिडंट. म्हणजे काय? जे काही ऑइल आहे त्या ऑइलचं फर्दर ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये हा सबस्टन्स ऍड केला जातो. त्याच्यामुळे जेही ऑइल आपण यूज करतो ते लवकर डिटोरिएट होत नाही, म्हणजे लवकर खराब होत नाही, रॅन्सिड होत नाही. ते रॅन्सिडिफिकेशन
प्रिव्हेंट करण्यासाठी एडिबल ऑइल्समध्ये व्हिटॅमिन सी यासारखे सबस्टन्सेस ऍड केले जातात. ओके, नाव नेक्स्ट जे आपण डिस्कस करतोय मित्रांनो, दिस आर द वन सॉर्ट ऑफ पिगमेंट्स. आता याच्यापैकी काही पिगमेंटची नावं स्टँडर्ड 8 मध्ये आपल्याला गेलेली आहेत मित्रांनो. चॅप्टर नंबर 10 जे आपण सेल अँड सेल ऑर्गेनेल्स त्याच्यातला क्लोरोप्लास्ट आपण हा पार्ट जो स्टडी केला मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातल्या बऱ्याचशा पिगमेंटची नावं गेलेली आहेत. जसं जे पिगमेंट्स आपण स्टडी केले आहेत, बीटा कॅरोटीन जे एक प्रकारे ऑरेंज कलर देतं, इट इज वन सॉर्ट ऑफ पिगमेंट, राईट. त्यानंतर सांगायचं झालं तर लाइकोपीन, जे एक प्रकारे प्लांट पार्ट्सला रेड कलर, हे पिगमेंट पर्टिक्युलरली प्लांट पार्ट्सला रेड कलर देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर झॅन्थिन अँड ल्युटीन. आता लक्षात कसं ठेवायचंय, पर्टिक्युलरली बीटा कॅरोटीन, लाइकोपीन, झॅन्थिन हे आपण झॅन्थोफिल म्हणून आपण स्टडी केलं मित्रांनो. पर्टिक्युलरली हे these are the pigments. This pigment gives color. आपण पर्टिक्युलरली 8 स्टँडर्ड मध्ये हे प्लांट पार्ट्सला कलर देणारे पिगमेंट्स आहेत. मग हे असे सबस्टन्सेस आहेत मित्रांनो जे मायक्रोबियल प्रोसेसिंगने सुद्धा प्रोड्यूस केले जातात आणि यांना पर्टिक्युलरली प्रोड्यूस करण्याचा पर्पज असा असतो, मेन रोल असा असतो, these are used as a एडिबल कलर्स. जे आपण व्हेरियस फूडस्टफ ईट करतो मित्रांनो, त्यांच्यामध्ये जे वेगवेगळे कलर प्रोडक्ट्स तुम्ही पाहता, ते कलर प्रोडक्ट्स डेफिनेटली यासारख्या सबस्टन्सेस ऍड केल्यामुळे त्यांना कलर येत असतो. यासारखे सबस्टन्सेस ऍड केल्यामुळे त्यांना कलर येत असतो. ओके, मग या पिगमेंटची नावं लक्षात ठेवा, त्याच्यावरनं तुम्हाला सहज त्याचा रोल समजेल. दिस आर यूज ॲज अ वन सॉर्ट ऑफ काय म्हणून एडिबल कलर म्हणून यूज केला जातो. नाउ द नेक्स्ट वन इज जसं सांगायचं झालं तर पॉलिसॅकराइड्स and poly, or we can say glycolipids यासारखे सबस्टन्सेस हे सुद्धा मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार केले जातात मित्रांनो. आणि हे पर्टिक्युलर सबस्टन्सेस यूज केले जातात ऍज अ इमल्सिफायर म्हणून. काय म्हणून यूज केले जातात? इमल्सिफायर काय यूज केले जातात तर होमोजिनियस मिक्सचर, एखादे जे नॉन मिक्सिबल जे सॉल्व्हंट असतात मित्रांनो, जसं वॉटर आणि ऑइल दोघेही कसे आहेत, नॉन मिक्सिबल सॉल्व्हंट्स आहेत. पण हे पर्टिक्युलर सॉल्व्हंट्स आपल्याला जर याचं होमोजिनियस मिक्सचर जर तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल प्रोसेसिंगने तयार झालेलं पॉलिसॅकराइड किंवा ग्लायकोलिपिड जर आपण ऍड केलं तर पर्टिक्युलरली ते दोन सॉल्व्हंट मधलं सरफेस टेन्शन कमी करतं अँड एक होमोजिनियस मिक्सचर म्हणून आपण तयार केलं जातं. मोस्ट ऑफ जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतात, पर्टिक्युलरली जे सिरप्स, जे औषध तुम्ही घेतात, त्या औषधांमध्ये हे इमल्सिफायर ऍड केले जातात टू प्रिपेअर होमोजिनियस मिक्सचर. नाउ नेक्स्ट सबस्टन्सेस जे तुम्हाला सांगतो मित्रांनो, इट इज नथिंग बट xylitol and aspartame. पर्टिक्युलरली हे प्रोडक्ट ऍज अ यूज केले जातात स्वीटनर्स म्हणून. जास्त करून जेही तुम्ही चॉकलेट प्रोडक्ट्स ईट करतात, जेही चॉकलेट्स आपण ईट करतो, त्याच्यामध्ये डेफिनेटली हे सबस्टन्सेस तुम्हाला ऍड केलेले भेटतील, जे पर्टिक्युलरली एका विशिष्ट फूड स्टफला काय इम्पार्ट करतात मित्रांनो, स्वीटनेस. आणि असंच तुम्हाला अजून एक सबस्टन्सेस दिलाय, सो कॉल्ड व्हॅनिलिन असेल, पेपरमिंट असेल, इथिल ब्युटायरेट असेल, अलॉंग विथ याच्या व्यतिरिक्त म्हणजे 8 नंबरचं, दिस इज
7 नंबर सबस्टन्स, एक 8 तुम्हाला दिलेला आहे, ते म्हणजे व्हॅनिलिन असेल, पेपरमिंट असेल. जसं आपण चॉकलेट खातो आणि आपण म्हणतो पेपरमिंट याच्यामध्ये ऍड केलं असेल. सो व्हॉट दॅट पेपरमिंट इज नथिंग बट इट इम्पार्ट्स वन सॉर्ट ऑफ इसेन्स. एक प्रकारे ते काय इम्पार्ट करतात मित्रांनो, इसेन्स. सो these are the certain substances which are produced by microbial processing and their role. आणि हे सबस्टन्सेस लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही कोड, काही ट्रिक्स सुद्धा दिलेल्या आहेत ज्याच्यावरनं तुम्ही त्यांचे रोल सहजपणे लिहू शकता. ओके, सो फ्रेंड, आज आपण इथंच थांबतोय. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट microbial enzymes, xanthan gum and antibiotics. Okay, if you have any doubts as far as today's session is concerned, today's lecture is concerned, feel free to ask anytime. Till then, take care of yourself and your family. Have a nice day. Thank you.